सगळं किती असं म्हणजे हे गुंतागुंतीचं आहे आणि गोंधळात टाकणार आहे हो हे. आरोहीताईंना त्रास द्यायला ही नंदिनी मॅडमची नवीन चाल दिसते. अहो वत्सलाबाई, उलटा आता सगळा पिक्चर एकदम क्लिअर झालाय. म्हणजे या रायाच्या सांगण्यावरूनच नंदिनीने तन्मयची केस घेतली असणार, त्याला मोठ्या संकटातनं वाचवलं असणार आणि त्याच बहाण्याने ही नंदिनी तन्मयच्या आयुष्यात आणि आरोहीच्या संसारात घुसली. तुम्हाला सांगतो, हा राया आहे ना, स्वतःचं काम करून घेण्यासाठी कुठल्या पण थराला जाऊ शकतो. पण हे सगळं का करतोय तो? अहो आग्रह घशात घालायचा डाव आहे ना. मग म्हणजे स्वतःच्या हिमतीवर जमला नाही, आता स्वतःच्या पोरीचा गळ म्हणून वापर करतोय. हा राया आणि ही नंदिनी मोठा गेम खेळतायत, तुम्हाला सांगतो. मी तर नंदिनीला फार चांगली मुलगी समजत होती. तिच्या मनात काही असं काळं बेरं असेल अशी शंका सुद्धा कधी आली नाही मला. नंदिनीच्या अशा वागण्याने आरोही आणि तन्मयच्या संसारात काही विघ्न तर नाही ना येणार? नंदिनी बेटा, गोळ्या घे. नाही पप्पा, मी फक्त तन्मयच्या हातनच गोळी घेणार, नाही तर नाही घेणार. अगं अशी काय करतेस तू? ती नंदिनी, मी इथेच आहे. तू औषध घे, तुला बरं वाटेल. पाणी हवं आधी, खूप तहान लागली. तू कुठे चाललाय? थांब ना इथे, माझ्या जवळच राहा, कुठेही जाऊ नको प्लीज. झोप, मी आहे. कुठेही जाऊ नको आता, माझ्या जवळच राहा, सोडून नको जाऊ. काय ग, एकटीच आलीस तू? तन्मय कुठे?
आम्ही एकत्रच निघालो होतो आई, पण तिथून मग तो ऑफिसला गेला. आणि ती नंदिनी? ती खुशच असणार ना, सगळं तिच्या मनासारखंच झालं. पण हे किती चुकीचं आहे. लग्न झालेल्या माणसाच्या कोणी प्रेमात पडतं का? ही नंदिनी एवढी डेंजरस असेल ना, मला वाटलं नव्हतं. नुसती डेंजर नाही, एक नंबरची घनचक्कर आहे ती आणि तिचा तो नालायक बाप. नाव घ्यायच्या पण लायकीचे नाही. जरा एक आरोही, या सगळ्या बाबतीत तुला काय वाटतंय हे महत्वाचं. नंदिनी जे काय वागली ते खरं वाटतं तुला, का तन्मयचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेलं ढोंग होत? आई मला वाटतं नंदिनी मनोरुग्ण असावी. काय? कशावरून म्हणतेस तू? आई मी राया आणि डॉक्टरांचं बोलणं ऐकलं. मला वाटतं बरं झालं आज तन्मय तिथे पोहोचला, नाहीतर कदाचित नंदिनीने खरंच तिचा जीव दिला असता. आता पुन्हा जर नंदिनी असंच वेड्यासारखं वागली तर तन्मयने हातातलं सगळं सोडून तिला वाचवण्यासाठी धावायचं का दरवेळेला? नाही नाही आई, मला तसं म्हणायचं नाहीये, पण आता तिची जी काही अवस्था आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही नाही चालणार आपल्याला. अगं कमाल करतेस तू अरू. तो राया एक नंबरचा महाबेरकी आहे आणि तुला त्याच्याच पोरीची पडली आहे. आनंदा, तो जसा वागतोय तसंच जर आपणही वागलो तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक सांग. आरोही, हे बघ, तू फार हळवी मुलगी आहेस. सगळ्या गोष्टींचा भावनेने विचार करत असतेस. असं करून चालत नाही. मला जर विचारशील ना, तर या अशा लोकांशी मैत्री नको आणि वैर तर मुळीच नको. त्यांच्यापासून 4 हात लांबच राहिलेलं बरं. पण आई, हे बघ, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले, म्हणून सांगते मी तुला. कुठल्याही कारणाने का असेना, पण एकदा संसाराची घडी विस्कटली ना, तर पुन्हा बसवणं हे खूप कठीण असतं. तन्मय आणि तुझ्या बाबतीत असं काही घडता कामा नये. तुमच्या पाठीशी मी ठामपणे उभी आहेच, पण असं काही घडू नये याची काळजी तू घ्यायचीस. समजलं? लक्षात ठेव. जा, जरा जाऊन थोडा आराम कर. अरे बापरे, ही नंदिनी मॅडम लई डेंजर बाई दिसते. आज तर ती स्वतःचा जीव द्यायला निघाली. तिच्या मनासारखं व्हायला हवं म्हणून ही तर कुणाचा बी जीव घ्यायला लावेल. आणि तिचं काम करताना मी जर कमी पडलो तर मला सुद्धा ढगात पाठवायला पुढे मागं बघणार नाही. वत्सला मॅडम बोलत होत्या तेच खरंय. अशा लोकांपासून 4 हात लांब राहणंच बरं. पण आता मागं सरणं शक्य आहे का? मी लांब राहायचं म्हटलं तर नंदिनी मॅडम तसं करू देतील का? अरे देव, इकडे आड तिकडे विहीर असं झालंय माझं. तन्मयचा फोन. हॅलो तन्मय, बोल रे. वेळेवर पोहोचलास ना ऑफिसला? हो हो, वेळेत पोचलो मी.
लंच ब्रेक झाला म्हणून फोन केला. अरे तन्मय, सकाळी ते जे काही झालं त्या गडबडीत तुझा टिफिन इथेच घरी विसरलायस तू. अरे बापरे, मग आता काय खाशील तू? मला सांग, जवळपास काही आहे का तिथे? हे बघ, काही असेल ना तर पटकन खाऊन घे, असा उपाशी राहू नकोस तन्मय. अगं हो हो, मी खाऊन घेईन. इथे कॅन्टीन आहे, टेन्शन घेऊ नको. बरं, तू काय करतेस? मी काय आपली नेहमीचीच कामं करते. तन्मय, आपल्या आयुष्यात किती उलटापालट झाली ना, तरी या आग्रहाच्या जेवणावर परिणाम होता कामा नये. आरोही, अगं तन्वीला किंवा आनंद काकांना सांगायचं ना काम करायला. तू जरा आराम करायचा. ठीक आहे रे तन्मय, तू तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर आणि इथली घरची काळजी अजिबात करू नकोस. तन्मय, मला सांग, नंदिनीचा फोन आला होता का? नाही, आणि मला नाही वाटत आता येणार. तिने पुन्हा असं काही वेडेपणा केला ना तर मला काय फरक नाही पडत. बस झाला आता. आणि तू पण काय फोन वगैरे करून चौकशी करत बसू नको. हो ठीक आहे, नाही विचारणार. पण तन्मय, आता पटकन तू खाऊन घे. हो हो, जशी आपली आज्ञा मॅडम. ठेवतो फोन. बाय. बाय. खूप बरं वाटतंय तन्मय. तू ना असाच थोपटत राहा. मला खूप छान वाटतंय. तुम्ही काय करता इथे? आणि तन्मय कुठे आहे? तन्मयला का जाऊ दिलं बाबा? पुन्हा तुम्ही तेच केलं. बेटा 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 एक मिनिट ऐक. काय करतेस तू हे बेटा? हा, त्या तन्मय करता तू स्वतःचा जीव धोक्यात घातला. हे बघ, त्या तन्मयची आणि तुझी कोणत्याही बाबतीत तुलना होऊ शकत नाही. बेटा, भावनेच्या आहारी न जाता नीट विचार केलास ना तर एक गोष्ट लक्षात येईल की तन्मयपेक्षा प्रत्येक गोष्टीत तू वरचढ आहे. बेटा, तुझं काही बरं वाईट झालं असतं तर कोणासाठी मी जगणार होतो? नंदिनी, तू तन्मयला विसर. हे बघ, आपण तुझ्याकरता एक खूप चांगला लाख मोलाचा मुलगा बघूया आपण. हो, तो केवळ तुझ्यावर प्रेम करेल. बेटा, तुला त्याच्याकडे अशी प्रेमाची भीक मागण्याची गरज लागणार नाही. तन्मय तुझा होऊ शकणार नाही. ही मनाला न पटणारी गोष्ट असली तरी तेच सत्य आहे बेटा. हे बघ, त्या तन्मयचं आरोहीशी लग्न झालंय. त्या तन्मयचं आरोहीवर प्रेम आहे आणि तो कायम आरोहीचाच राहणार होता. हे सगळं मी तुला सांगतोय ते केवळ तुझ्या काळजीपोटी बेटा. ही काळजी आहे बाबा. हा काळजीचा आव आहे. तुम्हाला जर खरंच माझी काळजी असती ना तर मी 8 वर्षाची असताना मला हॉस्टेलमध्ये ठेवलं नसतं. माझी जबाबदारी नको होती, स्वतःसाठी वेळ हवा होता म्हणून दूर केलं तर मला. पप्पा, त्याच वेळी मला कळलं होतं माझी काळजी घेणारं कोणीच नाही. मग माझी मीच मोठी झाले. मित्रमैत्रिणी नाहीत, नातेवाईक नाही, कोणी नाही. पण मग अशाच वेळी तन्मय माझ्या आयुष्यात आला. काळजी या शब्दाचा खरा अर्थ काय असतो ना तो समजला मला. आज पण पाहिलं ना कसा धावत आला तो. माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यांनी.
आणि हे सगळं त्यांनी का केलं पप्पा? कारण तो माझा आहे आणि तो माझाच राहणार आहे. राहिला प्रश्न त्या आरोहीचा. तिला आमच्यामध्ये येण्याचं काहीच कारण नाही आणि आमच्या दोघांमधून तिला बाहेर कसं काढायचं हे मला चांगलंच माहिती. तन्मय, तू तू असं अचानक, मी घाबरले ना रे. तू तू मला घाबरलीस? मला? अगं मी नवरा आहे तुझा, मी तुला घाबरायला हवं. तन्मय, बरं आज ऑफिसचा पहिला दिवस फारच छान गेलेला दिसतोय. नाही म्हणजे सारी फार खुशीत आहे म्हटलं. म्हणूनच मी तुला काहीतरी देणार आहे. काय? डोळे बंद कर. का? बंद कर. तन्मय, उघडायचे नाही डोळे, नाही उघडणार. अजिबात उघडायचे नाही. अरे नाही उघडणार म्हंटल ना. चीटिंग नाही करायच्या. या फुलांचा वास आणि तुझा सहवास कायम मला प्रसन्न करतात. तुम्हाला जर खरंच माझी काळजी असती ना तर मी 8 वर्षाची असताना मला हॉस्टेलमध्ये ठेवलं नसतं. माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यांनी आणि हे सगळं त्यांनी का केलं पप्पा? कारण तो माझा आहे आणि तो माझाच राहणार आहे. साहेब 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 नंदिनी ताई रूम मध्ये नाही आहेत. काय? अगं आता 5 मिनिटापूर्वी होती ना त्याच्या रूम मध्ये. नाही साहेब, मी खरंच सांगते. मी आता त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेले होते ना, बघितलं तर त्यांच्या बेडवरती त्या नव्हत्या. रूम मध्ये कुठेच दिसत नाहीयेत. चल नंदिनी, 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 नंदिनी,
इथे तर नाहीये, मग गेली कुठे? पुन्हा गच्चीवर? आज ऑफिसचा दिवस कसा निघून गेला काही समजलंच नाही मला. म्हणजे नवीन जागा, काही एक्सपिरियन्स नाही. पण एक गोष्ट चांगली झाली, तिथली लोक मला खूप चांगली वाटली. शेवटी तेच महत्वाचं असतं तन्मय. अरे काम काय, तिथं आपण मन लावून करतच असतो. पण आपल्या आजूबाजूची माणसं जर समजूतदार असली, आपल्याला सांभाळून घेणारी असली, की काम करायला ना वेगळाच उत्साह येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बिनधास्तपणे काम करतो. म्हणजे मी डबल नशीबवान. माझ्या ऑफिस मधल्या माणसं इतकीच माझ्या घरातले पण समजूतदार आहेत. म्हणून तर मी ऑफिस मध्ये आरामात काम करू शकतो. नाहीतर मला नेहमी वाटत राहील की घरात काहीतरी गडबड तर नाही झाली ना. हे सगळं शक्य झालं आरोही फक्त तुझ्या.